नमस्कार मित्रांनो, आपलं नाव सुनील जाधव आहे. आज आपला चालू आहे टॉपिक, तो पण कशासाठी? पोलीस भरतीसाठी. खास कर व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. काही आपण क्वेश्चन पेपर घेऊन आलो आहे, ते आता तुम्हाला मी सांगण्यात आहे, तेवढे फक्त बघा. चला आपण सुरुवात करू. तर पहिलं आपलं हे आहे, टॉपिकचं नाव आहे प्राचीन इतिहास. इतिहास बघून घ्या. तुम्हाला तुमचा इतिहास तर माहितीच आहे, बघायला गेलं तर. आपला नका बघू, हा इतिहास बघा. कारण स्वतःचा इतिहास बघून बघून तर अख्खी जिंदगी गेली आहे. आता स्वतःचा नका बघू, भारताचा बघा. भारताचा बघितला तर थोडं फायद्यात असेल, स्वतःचा बघितला तर झालं कल्याण तुमचं, जसं आपलं व्हायलंय तसं. लक्ष फक्त इकडे असू द्या. आपला चालू आहे प्राचीन इतिहास. काय बोललो? प्राचीन इतिहासावर लक्ष असू द्या. चला थोडंफार समजून घ्या. तुमच्यातलाच आहे मी पण एक पोरगा. थोडंफार कमी जास्त झालं तर समजून घ्या, बाकी काहीच नका, फक्त समजून घ्या बस, बाकी काय नाही म्हणायचं. पहिला प्रश्न आहे काय? अग्नीचा शोध कोणत्या कालखंडात लागला? अग्नीचा नाही तर परत म्हणतात अग्नीचा. अग्नीचा शोध कोणत्या कालखंडात लागला? सांग रे, कोणत्या कालखंडात लागला? तुला माहिती आहे का? माहिती आहे का तुला? आता माहिती असेल तर कमेंट कर, नाही तर थांब तिथंच, मी सांगतो तुला. तर आपलं पहिलं उत्तर आहे, अग्नीचा शोध हा पुराश्म काळ, हे आपलं हे पुराश्म युगात लागला. कोणत्या? पुराश्म युगात. तर तिथं आहे बघ 2 नंबरचं उत्तर, त्याला टिक करून घे. पुराश्म युगात आपला अग्नीचा शोध लागला. तर दुसरा प्रश्न आहे, शहरीकरण झालेली पहिली संस्कृती कोणती होती? आता तेवढं सांग. काय? शहरीकरण झालेली पहिली संस्कृती कोणती होती? आता तुला जर एवढं नाही आलं, 7वीच्या पुस्तकात पण याचं उत्तर आहे. 7वीच्या 8वीच्या 10वीमध्ये लागलं. ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे बघ त्याचं, पण दुसऱ्याचं 1. हडप्पा संस्कृतीमध्ये शहरी खोऱ्यातील काळीबंग हे ठिकाण, तू राजस्थानमध्ये येते ना रे. जगात सर्वात आधी, आपण 4था नंबर क्वेश्चन बघतोय मित्रांनो, लक्ष द्या इकडे. हा, जगात सर्वात आधी कापसाचे उत्पादन कोणत्या संस्कृती लोकांनी घेतले? सांगा आता. कापसाचे उत्पादन सर्वात आधी कोणत्या लोकांनी घेतले? आता हे सर्वात आधी उगवलं आपल्या या सिंधू संस्कृतीनी. ऑप्शन नंबर 4, म्हणजे सॉरी, प्रश्न क्रमांक 4 त्याचा ऑप्शन आहे 2 नंबरचा बघा, सिंधू संस्कृती आहे. आता 5व्या नंबरचा प्रश्न बघू आपण. चला, सिंधू संस्कृतीमध्ये लिपी, ऍक्च्युली ते डीपी नाही, सॉरी ते लिपी आहे, चुकून झाले. डीपी समजून घ्या. लिपी लिहिण्याची पद्धत ही कशी होती? आता त्या टायमाची लिपी लिहिण्याची पद्धत कशी होती ती आपण अजून पण वापरतो. काय करायचं? 10वी पासून ते 5वी पर्यंत त्याला आपण लिपी म्हणजे कशी लिहित होतो ती पद्धत आहे. 10वी कडून उजवीकडे आपण लिपी लिहित होतो आधीपासून, म्हणून ती संस्कृती अजून चालू आहे. आता प्रश्न क्रमांक 6 लक्षात घ्या. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण महाराष्ट्रात कोणत्या तालुक्यात आहेत? कोणत्या तालुक्यात आहे सांगा जरा आता. जोरवे हे ठिकाण महाराष्ट्रात कोणत्या तालुक्यात आहे? माहिती का तुम्हाला? अरे कमेंट करा. संगमेश्वर. काय? संगमेश्वर हे ठिकाण आहे. तिथं जोरवे हे ठिकाण महाराष्ट्रात कोणत्या तालुक्यात आहे? तर संगमेश्वर मध्ये आहे ते. आता 7वा नंबरचा प्रश्न आपण बघणार आहे. मोहनजोदाडो सर कोणत्या नदीकाठी होते? सांगा आता. 7वा नंबरचा प्रश्न, सर मोहनजोदाडो कोणत्या नदीकाठी होते? आता हे तर आपण 10 वेळा वाचतो ना यार, याला काय एवढं डोकं लावायचं? सिंधू नदीच्या काठी आहे ते, एवढं लक्ष द्या. आता काय? सिंधू संस्कृतीतील मांडा हे ठिकाण कोठे आहे? सिंधू संस्कृतीतील मांडा हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी सांगा जरा, कोणत्या ठिकाणी आहे? 2 नंबरचा आन्सर आहे, लक्षात ठेवा. आता आपलं एवढं तर नाही, जम्मू काश्मीर मध्ये आहे ते, घ्या समजून. आता काय? ऋग्वेदची निर्मिती कोणत्या ऋषींनी केली? सांगा आता. कोणत्या ऋषींनी केली? ऋग्वेदची निर्मिती कोणत्या ऋषींनी केली? आता काय? हा, विश्वामित्र यांनी केली. आता याच्यात आहे महर्षी वाल्मिकी यांनी काहीतरी रामायण लिहिलं आणि महर्षी व्यास यांनी महाभारत लिहिलं, घ्या आता समजून. आता काय? निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती करणारी कवने कोणत्या वेदात मध्ये मांडली आहे? आता 4 वेद आहे, तुम्हाला माहिती आहे. एक ऋग्वेद, एक यजुर्वेद, अर्थवेद आणि सामवेद. तर याच्यात काय विचारलं आपल्याला की निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती करणारी कवने कोणत्या वेदामध्ये मांडले आहे? कोणत्या वेदात मांडले? आता ते सांगा. ऋग्वेद पहिलाच वेद आहे ना आपला, ऋग्वेद, त्याच्यात तर मांडलेले आहे ना. मग एवढा काल ताण घ्यायचं, लगेच सांगायचं ना उत्तर. आता आपण 11 नंबरचा प्रश्न बघणार आहे, लक्षात द्या इकडे.
टिंबटिंब म्हणजे गुरु जवळ बसून मिळणारे ज्ञान. सांगा आता हे कोणता वेद आहे? गुरु जवळ बसून मिळणारे हे टिंबटिंब म्हणजे गुरु जवळ बसून मिळणारे ज्ञान. हे काय? उपनिषदे. काय हे? उपनिषदे. आता 12 नंबरचा प्रश्न. आर्याचा पहिला ग्रंथ कोणता? आता सांगा आर्यांचा पहिला ग्रंथ कोणता? पहिला ग्रंथ कोणता? तर ऋग्वेद आहे आपला. तर मित्रांनो बस झालं, आता माझं तोंड दुखायला लागलं. 12 प्रश्नच गेले जे आपले यायचे चान्सेस आहे कोणत्या पण भरतीला म्हणा, तर तेवढे मी घेतले. आता नेक्स्ट टॉपिक आपण उद्या बघू काय घेतो ते मी तुम्हाला नंतर सांगतो. तोपर्यंत बाय बाय टाटा. एवढाच व्हिडिओ बघा.